नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील हा 37वा भाग. आपण मागच्या भागामध्ये एक महत्त्वाचं समर्थांची ओवी पाहिली. लोह परिसासी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिता संगम झाला तत्क्षणी, म्हणजे ज्या क्षणी माणसाला परम तत्वाशी संयोग होईल त्या क्षणी तो मुक्त होऊन जातो असं सांगणारा ही ओवी होती. आज आपण 8व्या दशकातील 7व्या समासापासून सुरुवात करणार आहे. मोक्ष लक्षण असं या समासाचं नाव आहे. मोक्ष म्हणजे काय असा आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो. तर मोक्षाचं लक्षण समर्थांनी यात विदित केलेलं आहे. मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे. प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधुजनी. पापपुण्य समता घडे, तरीच नरदेह जोडे, यरवी हा जन्म न घडे, हे व्यासवचन भागवती. बहुतान जन्माचे अंती, होय नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्गती, गर्भवास चुकेना. समर्थ म्हणतात, अनेकांना बद्ध म्हणजे कोण आणि मोक्ष म्हणजे काय हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे अशा श्रोत्यांच्यासाठी बद्ध व मोक्ष यांची फोड करून सांगणे आणि संतांच्या संगतीने मोक्षाचा मार्ग कसा प्राप्त होतो हे समजावून घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या संकल्पाने आणि हा देह म्हणजेच मी आहे अशा खोट्या समजुतीने जो ऐहिक व दृश्य जगच हे सत्य असे मानून चालतो त्यालाच बद्ध म्हणतात. अशाला देहाचे ममत्व येऊन देहसुखाचीच ओढ निर्माण होते. पाप केले तर दुःख होईल आणि पुण्य केले तर सुख मिळेल या कल्पनेत तो गुरफटलेला असतो. त्यामुळे सुखाच्या लालचीने, एकच मिनिट हे टेक्निकल काय काय म्हणणं चालू असतं. त्यामुळे सुखाच्या लालचीने स्वतःलाच करता समजून अनेक कर्मे करीत राहतो. रेशमाचा किडा जसा स्वतःच्याच अंगातून कोश निर्माण करतो आणि त्या कोशालाच गुंतून मननपत करतो, अगदी त्याचप्रमाणे काही काही टेक्निकल स्नॅक चालता बोलता येते असो. अगदी त्याचप्रमाणे बद्ध कोर्माच्या मोहात आणि फळात गुंतून जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून जातो. असा बद्ध स्वतःच कसा मुक्त होण्याची इच्छा न धरता पुनर्जन्माचाच विचार करतो हे त्याच्या पुण्य जोडण्याच्या मार्गावरूनही दिसून येते. या जन्मी दान करू म्हणजे पुढच्या जन्मी श्रीमंती मिळेल असे म्हणतच तो दान करतो. ते करतानाही एखादा रुपया दिला तर पुढे लाखो रुपये मिळावेत आणि भिकाऱ्याला चतकोर भाकरी घालून पुढे विपुल अन्नदानाची आशा धरतो. एखादा तांबडा पैसा आणि फाटके वस्त्र देऊन त्याची परतफेड परमेश्वर पुढील जन्मी लाखपटींनी करेल अशी वासना बाळगतो. म्हणजे पिंजऱ्याची गोडी लागलेल्या पोपटाप्रमाणे जन्ममृत्यूतून सुटण्याऐवजी पुढील जन्माचीच माणूस तयारी करत राहतो. असा स्वतःच्या संकल्प विकल्प आणि आचार विचारांनी बंधनात अडकलेला माणूस बद्ध असतो. तर मुक्त जो होतो तो विवेक आणि वैराग्य यांचे ज्ञान सद्गुरूकडून घेऊन या दृश्य ऐहिकातून मोकळा होऊन मोक्षाला प्राप्त होतो. केवळ मनुष्यजन्मातच ज्ञान व भक्तिमार्गाने मोक्ष मिळवता येतो. हा नरदेह पूर्वजन्मातील पाप व पुण्य सारखेच असेल तरच मिळतो, अन्यथा नाही असे महर्षी वेदव्यासांनी भागवतात सांगितलेले आहे असं समर्थ म्हणतात. त्याच्याकडे अंगुल निर्देश करून ते म्हणतात की असा हा परमदुर्लभ मनुष्यदेह अनेक नीच ओलीतून फिरल्यानंतर प्राप्त होतो तेव्हा त्या जन्माचे काही सार्थक करून घेण्यातच शहाणपणा आहे. प्रपंचात उत्तम व नेकीने वागून आपली कर्तव्ये निर्लस वृत्तीने पार पाडणे आणि त्याचबरोबर केवळ प्रपंचातच गुंतून न जाता परमार्थ ज्ञान प्राप्त करून त्यावेळी जन्ममृत्यूतून मुक्ती मिळवून मोक्ष मिळवणे हेच मनुष्य जन्माचे सार्थक आहे. सद्गुरू संगतीने हे जर केले नाही तर मात्र माणूस बद्धावस्थेतच जीवन संपेल आणि पुन्हा नवीन जन्माच्या चक्रव्यूहात अडकेल. यासाठी आपल्या जीवनाची नौका सद्गुरूसारख्या सर्वश्रेष्ठ नावाड्याच्या हाती सोपवावी आणि त्याच्या दिशादर्शनाखाली आपला प्रवास चालू ठेवावा असं समर्थ सांगतो. तो समास पुढे चालू आहे. आत्मयाचा ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जीवपणे एकदेशी, अहंकारे जन्म सोसी, विवेक पाहता प्राणी यासी जन्म कैचा. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला, ज्ञानविवेके प्राणी याला मोक्षप्राप्ती. आत्मयाच्या ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, जन्ममृत्यू हे सर्वही आत्मत्वी घडे. भाग्याने व पूर्व पुण्याईमुळे मिळालेला मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावर सुद्धा जर विवेकाने आत्मज्ञान प्राप्त केले नाही
तर तो जन्म वाया घालवला असे होते. अज्ञानपणातच मृत्यू पावल्यावर मग पुन्हा अस्वल, माकड, कुत्रा, सरडा, बेडूक अशा नीच योनीत पुढील जन्म मिळतो व हाल सोसावे लागतात. असा इशारा देऊन समर्थ म्हणतात की जो माणूस त्या जन्मात कसाही वागतो आणि पुढील जन्मही मनुष्य योनीतच येईल अशी खात्री बाळगतो, तो मूर्ख म्हणावा लागेल. दुर्लभ नरदेह मुळात सुखासुखी प्राप्त होत नाही आणि तो प्राप्त झाल्यावर नीच मोक्ष मिळवण्यासाठी उपयोग न करता, पुण्याचा संग्रह न करता अहिकाच्या लोभात गुंतून जाणे हे एक प्रकारे आत्महत्या करण्यासारखेच आहे. दिसणारा देह म्हणजे खरा मी नसून त्यामध्ये वसणारा आत्मा म्हणजे खरा मी आहे. हा आत्मा परमात्म्याचा अंश असल्यामुळे आत्मा आणि परमात्मा एकच आहेत हे ज्ञान करून घेणे म्हणजेच मोक्ष आहे आणि ते केवळ संतांची संगती आणि उपदेश यांच्याचद्वारे प्राप्त होऊ शकते. आकाश आणि परमेश्वर यांची तुलना करून समर्थ या समासात महत्त्वाचे सूत्र स्पष्ट करीत आहेत. घटात म्हणजे एखाद्या घरामध्ये असणारे आकाश घटाकाश असते, तर मानव देहातील आत्मा म्हणजे जीवात्मा होय. मठातील म्हणजे मठास व्यापणाऱ्या आकाशास मठाकाश म्हणतात. त्याचप्रमाणे या विश्वाला व्यापणाऱ्या परब्रह्मास विश्वात्मा म्हणतात. मठाबाहेरील आकाश महदाकाश, तसे विश्वाबाहेरचे परब्रह्म म्हणजे परमात्मा होय आणि या सर्वाहून विशाल आणि ज्याला कोणतीही मर्यादा किंवा उपाधी नाही ते चिदाकाश आहे. त्याचप्रमाणे सर्व उपाधीतून वेगळे निर्मळ, विमळ आणि अमर्यादित असे जे परब्रह्माचे स्वरूप आहे त्याला निर्मळ आत्मा, परेश आणि परमेश्वर म्हणतात. अर्थात ही चारही आकाशे वेगळी वाटली तरी त्यांचे मूळ व्यापक स्वरूप चिदाकाश हे एकच आहे. त्याचप्रमाणे ही परब्रह्माची चारही रूपे वेगळी वाटली तरी ती मुळामध्ये एकाच परमेश्वराची रूपे आहेत. हा महत्त्वाचा निष्कर्ष आणि सूत्र चित्तामध्ये घट्ट धरून ठेवले पाहिजे. असा हा आत्मा स्वानंदाने परिपूर्ण आहे. मनुष्य देहाच्या अधीन जाऊन एकदेशी म्हणजे एकारलेला संकुचित वृत्तीचा अहंकारी बनतो. देहाशी एकरूप झाल्यामुळेच त्याला जन्मांच्या आवर्तात सापडायला लागते. परंतु जो विवेक आणि वैराग्य यांच्या योगाने स्वतःच्या आत्मरूपास ओळखतो तो जीवनाअंती मोक्ष पावून पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडत नाही. स्वप्नामध्ये एखाद्याला आपण बंधनात सापडलो आहोत असे वाटते, पण तो झोपेतून जागा झाला की स्वप्न संपून आपोआप बंधनातून मुक्त होतो. अगदी त्याचप्रमाणे शरीर म्हणजे मी नाही तर मी म्हणजे आत्मा आहे असे विवेकाने जो जाणतो तो सर्व स्वप्नातून बंधनातून मुक्त होऊन मोक्षाला प्राप्त होतो. अर्थात हा आत्मरूपाचा विचार करतानाही माणसाने आपल्या प्रपंचातील कर्तव्याकडे पाठ फिरवता कामा नये. पूर्ण प्रयत्नाने ती कर्तव्ये पार पाडलीच पाहिजेत, मात्र त्यामागे आपला अहंकार आणि कर्मबुद्धी नसावी. समर्थ या मोक्षलक्षण समासाची समाप्ती करताना एक महत्त्वाचे सूत्र सांगतात. ते म्हणतात, आत्मा हा नित्यमुक्तच असतो, त्यामुळे बद्ध आणि मोक्ष असे द्वैत आत्म्याला अजिबात नाही. त्याचप्रमाणे जन्म आणि मृत्यू हे सुद्धा केवळ शरीराचेच असतात. आत्मा चिरंतन अविनाशी असल्याने त्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही, तो सदैव स्थिरच निरंजन असा आहे. आता आत्मदर्शन हा 8व्या दशकातील 8वा समास आहे. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पाहावे मी कोण. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. देवभक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधुजन मोक्षदायक तोची जाणावा. या समासाचा प्रारंभ करताना समर्थ परमात्म्याचे स्वरूप समजावून सांगतात. प्रत्येक जीवामध्ये परमात्मा अंशरूपाने आहे. तो परमात्मा गुण आणि आकार नसलेला असा निर्गुण आणि निराकार आहे. तो सर्वव्यापक असा अपार आणि अंत नसलेला असा अनंत आहे. ज्याला जन्म मृत्यू जाणे येणे नाही असा परमात्मा सदैव आहे तसाच निरंतर आहे. त्याला बंधन नसल्याने तो नित्यमुक्तच आहे. तो सर्वांमध्ये एकपणाने राहणारा असा अनेकी एक आहे. तो केवळ बुद्धी आणि तर्काने जाणता येत नाही, पण भक्तीने मात्र निश्चितपणे प्राप्त होतो. भक्तीचे 9 वेगळे मार्ग असले तरी त्या सर्वांमध्ये 9वी म्हणजे आत्मनिवेदन भक्ती सर्वश्रेष्ठ होय. आत्मनिवेदन म्हणजे प्रथम विवेकाने मी कोण आहे हे जाणणे, म्हणजेच हा दिसणारा देह नसून मी म्हणजे आत्मा आहे हे ज्ञान होणे होय. आणि हे ज्ञान झाल्यावर स्वतःला निर्गुण परमेश्वराच्या चरणी समर्पित करणे
म्हणजे ही आत्मनिवेदन भक्ती होय. काही वेळा देवाची पूजा केल्यानंतर भक्त इतका तल्लीन होतो की त्याला स्वतःचे मस्तक तोडून ते शिरकमाल भगवंताच्या पायी अर्पण करावयाची इच्छा होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांना श्रीशैल्य येथे गेल्यावर अशी परमिच्छा झाल्याची इतिहासामध्ये नोंद आहे. आज सुद्धा शैल्यला महाराजांचं स्मारक अतिशय उत्तम रीतीनं केलेलं आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेऊन ते तिथं स्मारक केलेलं आहे. स्वतःला संपून भगवंतचरणी अर्पण होण्याची ही भक्ती जितकी श्रेष्ठ आहे ती श्रेष्ठ अवस्था आत्मनिवेदन भक्तीची आहे. स्वतःचा जीव प्रत्यक्ष न देताही ते भगवंताच्या ठायी समर्पण करणे सुद्धा तितकेच उच्च कोटीचे आहे. यामध्ये मग भक्त आणि देव यांच्यातील वेगळेपणा संपून जाऊन भक्त देवाशी एकरूपच होऊन जातो. भक्ताच्या जीवनातील मूलतत्व जे परमात्म्याचा अंश आहे ते जाणले गेले म्हणजे हा जीवशिवाचा अभेद्य आणि अतूट संबंध समजतो आणि मग वैत शिल्लक उरत नाही. आत्मनिवेदन भक्तीची सांगता भक्ताने मुक्ती प्राप्त होण्यातच होत असते हे वेगळे सांगायला नको. संतांना शरण जाऊन त्यांच्या कृपाप्रसादाने ज्याला या अद्वैताचा बोध अंतःकरणात प्रकाशमान होतो त्याला भगवंतापासून पुन्हा वेगळा करावयास गेले तरी तो होत नाही, कारण तो पूर्णपणे भगवंतातच मिसळून जाऊन एकरूप झालेला असतो. नदी एकदा सागराला मिळाली की समुद्राच्या पाण्यातून नदीचे पाणी जसे वेगळे काढता येत नाही किंवा परिस्पर्शाने लोखंडाचे सोने झाले की त्या सोन्यातून पुन्हा लोखंड वेगळे दाखवता येत नाही, असे हे देव आणि भक्ताचे एकत्व होऊन जाते. अशा रीतीने देव आणि भक्त हे दोन्ही एक असतात हे संतांच्या उपदेशाने आणि संगतीने विवेकशील झाल्यामुळे ज्याला समजेल त्याला निश्चितपणे मोक्षमार्ग सापडेल असा विश्वास जो समर्थ म्हणतात. असा भक्त होऊन जो देवाला ओळखतो तो खरा भाग्यवंत असून त्याला जो निरतिशय सुखाचा लाभ होतो तो केवळ अवर्णनीय असा अद्वितीय असतो. तोच समास पुढे चालू आहे. आठवा समास 8व्या दशकातला. सार्थकाचे सार्थक झाले बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. आपण आपणा पाहे असं एक समर्थांचं छान काव्य सुद्धा आहे. जीवपणाची फिटली भ्रांती वस्तू आली आत्मप्रचिती प्राणी पावला उत्तम गती सद्गुरु बोधे. निर्गुणाचं निर्गुण केले सार्थकाचे सार्थक झाले बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. झाले साधनाचे फळ निश्चयास कळे निश्चळ निश्चयास केले निश्चळ निर्मळाचा गेला मळ विवेक बळे. आपला देह म्हणजेच आपण अशा देहबुद्धीने आपण प्रपंची लोक वागत असतो, त्यामुळे देहाच्या दुःखाने दुःखी होत असतो. परब्रह्म देहातीत आहे तेव्हा त्याला जाणण्यासाठी आपणही स्वतः देहाच्या पलीकडे जाऊन देहातीत व्हावयास हवे. मी देह आहे ही भावना टाकून दिली की मग विदेही पण येऊ शकते आणि मग दिसणाऱ्या सुखाच्या पंचेंद्रियांच्या ऐश्वर्याचा लोभ संपून विधेयीपणाची मुक्ती आणि त्या अवस्थेचे ऐश्वर प्राप्त होते. ही आत्मबुद्धी बांधण्याची खूणच हे सगळं होणं म्हणजे आत्मबुद्धी बांधण्याची खूण आहे. ती बांधण्यासाठी केवळ अध्ययन शास्त्रांचे ज्ञान किंवा वेदांची घोकमपट्टी उपयोगी पडत नाही, तर त्यासाठी मनापासून लागलेली परमेश्वर प्राप्तीची तळमळ आणि त्याला वैराग्य विवेक यांच्या विचारांची आणि प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावयास होती. आणि त्यासाठी संतांची संगती अमोघ काम करणारी आहे. संत तरी काय सांगतात हे पाहिले तर ते आपल्याला आपण देहरूप नसून परमात्म्याचा अंश आहोत आणि त्या अंशरूपाने प्रत्यक्ष परमात्माच आहोत हे सांगत असतात. त्यांचा तो उपदेश सदा सर्व काळी हृदयी धरावा असे सांगताना समर्थ म्हणतात. सोहम आत्मा आनंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सुदृढ धरावे. साधकाने या उपदेशाचा कधी विसर पडू देऊ नये. ज्या आत्म्याला जन्म मरण नाही असा आत्मा म्हणजेच मी आहे या अर्थाचे मूळ सूत्र सोहम हे चिरंतन सत्य आहे. काही लोक मेल्यानंतर आपोआपच ब्रह्मज्ञान होईल किंवा प्रलयकाळी विश्वाचा नाश झाला की ब्रह्मप्राप्ती होईल असे मानत असतात. ही समजूत अंधारात एखाद्या झाडाच्या मुळाला साप समजण्यासारखी मूर्खपणाची आहे. माणूस स्वतःच कल्पना करतो आणि त्याच्या मायाजाळात अडकून जन्म वाया घालवतो. हे सांगताना समर्थ एक गमतीचं उदाहरण देतात. ते म्हणतात, वाळवंटात मृगजळ दिसल्यावर आता मी यामध्ये पोहून पहिलं तीर कसा गाठणार अशी असताना भीती बाळगणे जितके मूर्खपणाचे आहे तितकेच एवढ्या मायातून मी कसा सुटणार असे वाटणे मूढपणाचे आहे.
सद्गुरू कृपेने आत्मज्ञान झाले की माझा देह, माझा जीव म्हणजेच मी आहे हा भ्रम नाहीसा होऊन त्याची जागा मी आत्मरूप आहे हा साक्षात्कार घेतो आणि त्यामुळे माणूस उत्तम गतीला प्राप्त होऊन अंतिम मुक्ती मिळवतो. मनुष्याच्या पिंडाचे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे 4 देह मानले जातात. आत्मज्ञान झाल्यावर या 14 अंत होऊन साधकाला स्वस्वरूपाचा बोध होतो. या समासाचा उपसंहार करताना अशा आत्मदर्शी पुरुषाची निजानंद अवस्था समर्थांनी अनेक प्रकारे वर्णन करून सांगितलेली आहे. तेथे सर्व कल्पना निर्विकल्प होतात. विदेहीपणाने देहाची व प्रपंचाची बांधिलकी तुटून जाते आणि मोक्षालाच मुक्ती मिळते. जे आत्मरूप म्हणून निर्गुण होते पण देहबुद्धीमुळे सगुण भासत होते त्याला पुन्हा निर्गुणत्व मिळून मानवजन्म मिळाल्यावर सार्थकाचेही ब्रह्मप्राप्तीमुळे सार्थक होते आणि इतक्या दिवसांनी स्वतःलाच खऱ्या अर्थाने स्वतःची भेट होते. विवेकाने केलेल्या साधनाचे फळ प्राप्त होऊन मूळ निर्मळ आत्मरूपावर बसलेला शरीरबुद्धीचा मळ निघून जाऊन निश्चल असे स्वस्वरूप चंचल मायाजालातून मुक्त होऊन निरंतरचे स्थिर होते. आता आपण 8व्या दशकातील 9व्या समासाकडे वळूया. सिद्ध लक्षणाचं समर्थ वर्णन करतात. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. ऐक सिद्धाचे लक्षण. सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं. तेथे पाहता वेगळेपणा मुळीच नाही. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असो ना आपण जना वेगळा. ऐसी साधूची लक्षणे अंगी बाणती निरूपणे परंतु स्वरूपी राहणे निरंतर. आत्मज्ञानाने ज्याला ब्रह्मज्ञान झाले आहे तो सिद्ध होय. हा सिद्ध पुरुष कसा दिसतो, कसा वागतो, त्याची लक्षणे स्थिती काय असते याचे वर्णन सिद्ध लक्षण या 9व्या समासात समर्थांनी केले. सिद्ध म्हणजे साधू आहे सांगून ते म्हणतात. आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्याने सिद्धाला सिद्धत्व आलेले असते. त्यामुळे सिद्ध आणि आत्मस्वरूप यामध्ये काही भिन्न भाव उरत नाही व ते एकरूपच झालेले असतात. साधुत्व हे अंतर्यामी वसणारे असते लक्षात ठेवले पाहिजे. बाह्यवेश हा महत्त्वाचा नाही तर अंतरस्वरूप महत्त्वाचा आहे. ज्याची वृत्ती परमात्मपदी सदैव स्थिर आहे तो साधू आहे. त्याच्या देहाचे स्वरूप कसे असले तरी ते महत्त्वाचे नाही. तो अंतर्मनात स्वस्थचित्त आणि स्थिर असतो. खरं तर साधू त्याच्या बाह्य लक्षणावरून ओळखता येत नाही. तो ओळखण्यासाठी आपल्या अंगी थोड्या तरी साधनेचे बळ हवे असते. साधूहून साधूस ओळखावे असे म्हणतात त्याचा अर्थही हाच आहे. तरी मुमुक्षु आणि साधक यांना मार्गदर्शन व समाधान मिळावे म्हणूनच साधूंची लक्षणे सांगण्यासाठी समर्थ प्रवृत्त झालेले आहेत. सर्व जीवामध्ये आपणच आहोत अशी त्याची धारणा असल्याने दुसऱ्या कोणावर रागवायचे म्हणजे स्वतःवर रागवायचे हे जाणून तो क्रोधरहित असतो. स्वरूपानंदात मग्न असल्याने वादविवाद करण्यासाठीची मदप्रवृत्ती त्याने सोडलेली असते. साधू स्वरूप जाणून निर्विकार असल्याने त्याच्या हृदयात मत्सर, दंभ, लोभ यांना अजिबात थारा नसतो. सर्व ठिकाणी मीच आहे अशी भावना असल्याने स्वार्थ, सुख व दुःख यापासून तो मुक्त असतो. त्यामुळे तो जगामध्ये इतरासारखा दिसला तरी सर्वाहून आगळा वेगळा असतो. सर्वत्र अद्वैताचा प्रत्यय आल्याने त्याला कोणाचेही भय वाटत नाही आणि एखादी गोष्ट झाली किंवा नाही तरीही समाधान किंवा खेद ही भावना सुद्धा त्याला स्पर्श करत नाही. तो सर्व दृश्य जगाच्या पलीकडील ज्ञानास प्राप्त झाल्यामुळे प्रपंचात राहून सुद्धा प्रपंचातून पूर्णपणे अलिप्त असतो. हे सांगण्यासाठी समर्थांनी निष्प्रपंच असा समर्पक शब्द वापरला आहे. साधू आकाशाप्रमाणे मृदू आणि सर्वव्यापी असल्यामुळे त्याचे बोलणे, चालणे आणि वागणे मधुर असते. तो सदा सर्व काळ अनासक्त असल्याने सदैव चिंतामुक्त आणि आंतरिक समाधाने संतुष्ट असा नित्यतृप्त असतो. हा फार महत्त्वाचा शब्द आहे. नित्यतृप्त असा आचार्य रजनीशांनी सुद्धा अनेक प्रवचनामध्ये याचा उल्लेख केला होता. नित्यतृप्त. मान, अपमान, प्रसिद्धी, लोकेशना यापासून तो लांब राहतो. आत्म्याचे निर्मळ स्वरूप प्राप्त झाल्याने सर्व मळापासून मुक्त असा तो स्वस्वरूप असतो. अशा साधूंची संगती धरल्याने सर्वांना स्वरूप स्थितीची ओढ निर्माण होते आणि दुर्गुण कमी होऊन सद्गुणांच्याकडे वाटचाल सुरू होते. त्यासाठी साधूचा उपदेश ऐकणे आणि तो आचरणात आणणे हे दोन्ही आवश्यक आहे. समर्थ या समाजाचा निष्कर्ष काढताना म्हणतात, साधूच्या लक्षणांचे निरूपण ऐकले आणि त्याचे सतत चिंतन केले तरी सुद्धा श्रोत्यांच्या अंगी ती लक्षणे मानू शकतात. मात्र त्यासाठी निरूपण श्रवणाबरोबर
स्वस्वरूपाचा निरंतरता ध्यास लावून घेणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. या सर्वांच्या संगमाने बद्धाची मुमुक्षूकडे, मुमुक्षूची साधकावस्थेकडे आणि साधकाची सिद्धावस्थेकडे वाटचाल निश्चितपणे सुरू होईल असा दिलासाही समर्थ देतात. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूबला हे सर्व आत्तापर्यंतचे भाग मी टाकलेले आहेत आणि पुढेही टाकणार आहे. तर आपण त्यालाही सबस्क्राईब करावं, अरुण बोरगुले या चॅनेल. नमस्कार.